श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे स्वामीमय परिवारामध्ये स्वागत. कसे आहात? मजेत ना? असो. स्वामी सर्वांना सुखी ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. तर आज या ठिकाणी मी सांगणार आहे की आपल्याला कोणतीही पूजा करताना संकल्प कसा करायचा, संकल्प कशा पद्धतीने संकल्प केल्यानंतर आपल्याला त्याचे बेनिफिट भेटत असतात किंवा आपली जी पूजा आहे ती लवकर साध्य होते, त्याची आपल्याला फलप्राप्ती होत असते. यासाठी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आज मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे की संकल्प कसा करायचा, संकल्प कसा सोडायचा. तर यासाठी आपल्याला फक्त फूल, अक्षदा, हळदी कुंकू, पाणी, चम्मच या गोष्टींची आवश्यकता आहे. तर ते आपण पुढे पाहणारच आहे. चला तर मग पाहूया. खूप महत्त्वाची अशी माहिती आहे की संकल्प कसा करायचा. श्री स्वामी समर्थ. आपल्या डाव्या हाताने सर्वप्रथम आपल्या उजव्या हातावरती पाणी घ्यायचे आहे. आपल्याला आचमन करण्यासाठी ओम केशवाय नमः हा मंत्र बोलून एकदा पाणी प्यायचे आहे. पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचे आहे आणि पुढील मंत्र बोलायचा आहे. ओम नारायण नमः. पुन्हा आचमन करायचे आहे, पाणी प्यायचे आहे. पुन्हा एकदा आपल्याला हातावर पाणी घेऊन ओम माधवाय नमः असा मंत्र बोलून पुन्हा पाणी प्यायचे आहे. आता आपल्याला आपल्या उजव्या हातावरती थोड्या अक्षदा, यामध्ये थोडे हळद, कुंकू, फूल घ्यायचे आहे. आता आपल्याला आपल्या उजव्या हातावरती हे सगळं घेतल्यानंतर आता हे सगळं झाल्यावर जी इच्छा आहे ती स्वामींना कधी सांगायची किंवा तुम्ही ज्या देवाची पूजा करणार आहे, ज्या देवाचं व्रत करणार आहे त्याचे नाव घेऊन, जसं की सर्वप्रथम आपले संपूर्ण नाव घ्यायचे आहे. जसं त्याचबरोबर आपले गोत्रही घ्यायचे आहे. जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप हे गोत्र बोलायचे आहे. नंतर हे देवा स्वामी राया, मी तुम्हाला आव्हान करते की आजपासून तुझ्या नामाचा अखंड जप करणार आहे किंवा जी काही सेवा करणार आहे ती सेवा या ठिकाणी तुम्हाला बोलायची आहे. माझ्या मनातील इच्छा पूर्तीसाठी मला मदत करा आणि माझ्या पाठीशी तुम्ही कायम उभे राहा. माझ्या पूजेमध्ये कोणतेही अडथळे येऊ देऊ नका ही आपल्या चरणी प्रार्थना. हे झाल्यानंतर आपल्या मनातील इच्छा देवाला स्वामींना सांगायची आहे. त्यानंतर तळ हातावरील पाणी खाली सोडून द्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही करणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या सेवांना सुरुवात करू शकता. खूप लोकांना असाही प्रश्न पडतो की आता हे आपण जे संकल्प केलेलं पाणी आहे ते काय करायचं, ते पाणी कुठे सोडायचं किंवा त्याचं काय आपल्याला पुढील त्याचे काय हे आहेत ते करायचं आहे. तर यासाठी हे पाणी जे आहे, आपल्या घरामध्ये जर कुंड्या असतील, तुळशी व्यतिरिक्त ज्या काही कुंड्या वगैरे असतील झाडांच्या छोट्या वगैरे, त्याच्यामध्ये आपल्याला हे आचमनाचं पाणी जे आहे ते आपल्याला सोडून द्यायचं आहे. या पद्धतीनं आपण कोणतीही सेवा करण्यासाठी जर तुम्ही या पद्धतीने संकल्प केला तर इच्छा लवकर पूर्ण होतात आणि जे आपण पूजा सेवा करणार आहे ती सेवा बांधली जाते. तर या ठिकाणी माहिती कशी वाटली हे नक्की कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खुश रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.